सर्व गोष्टीचे भाव वाढले. काहीचे शेतकरी मालाचे पुढंच भाव वाढलेले. द्राक्ष बाग तोडून आता क्षेत्र भाव मिळत नसल्यामुळे बाग तोडले. आता परत पेरूवर धुरले आणि पेरूवरून तसं मग आम्ही कोणी शेवंतीवर धरलं, कोणी पेरूवर धरलं. पण जशी लागवड वाढते तसं रेट कमी होतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एक प्रवासी या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे दिलीप विठोबा माळी. ते सध्या नाशिक जवळील मखमालाबाद येथे ते राहतात आणि त्यांची ही जी शेती तुम्ही जी बघताय ती म्हणजे शेवंतीची. तर ही शेवंतीची शेती त्यांनी कशी उभा केली किंवा टोटल ही शेवंतीची शेती उभा करण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्याचा मार्केटमध्ये भाव काय आहे आणि नंतर राहणारा प्रॉफिट, या सगळ्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत उपस्थित आहे इथं दिलीप माळी आणि त्यांच्या सौभाग्यवती सरोज माळी. तर आज आपण त्यांच्याकडनं त्यांचा परिचय आणि त्यांनी ही केलेली सुरुवात जाणून घेऊया. तर नमस्कार काका, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. माझ्या वडिलांचं नाव विठोबा काशीनाथ माळी आणि जन्मदाते आईचं नाव कमळाबाई विठोबा माळी. राहणार मखमालाबाद, नाशिक आणि तालुका जिल्हा नाशिक. आणि सांगायचं म्हणजे मी जानेवारी महिन्यामध्ये 3 तारखेला लावलेली. तर 3 तारखेपासून तर आत्तापर्यंत म्हणजे 3 महिन्यानंतर ती चालू होती. मे महिन्यापासून ती सुरुवात झालेली आहे. 1 तारखेपासून सुरुवात झालेली. तर हप्त्यामध्ये मी तिला 1 दिवस खुडायचो. तर सुरुवातीला मला निघाली 10 किलो, नंतर निघाले 30 किलो, नंतर निघाली 60 किलो. अशी निघता आज तर अर्ध्या ह्याच्यामध्ये 43 किलो निघाली आणि अर्धं राहिलं खुडायचं. दर हप्त्यामध्ये 100 किलो, काही 50 किलो, काही 60 किलो असं निघत आला. त्या आता झालेल्या पावडरी मारलेले ते सांगतो. आता याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम आणि अमोनिया याचा एक जमिनीतून डोस दिला ड्रिपमधून. त्याच्यामध्ये पावडरी बिन खाद्य 1261, 05234, तसंच 1345, 13045 असे खाद्य दिलेली. आणि पावडरीसुद्धा मारलेल्या, डावण्याच्या पावडरी मारलेल्या आहे, बुडातूनही सोडलेल्या आहे. क्वांटाप आणि कुमानेल बुडातून सोडलेली आहे, ॲलेट बुडातून सोडलेली डावण्याची. कारण झाड सुकतं ना त्या करताना. आणि भूमिके सोडलेले आहे. असे सर्व पद्धतीने आम्ही याची काळजी घेतलेली. आत्तापर्यंत आमचा ना 3 महिन्यामध्ये 1 लाख रुपये खर्च झालेला आहे. खाद्य, पावडरी, सुपरफास्टच्या गोण्या 3 गोण्या टाकलेल्या आहेत दांडावरती. नंतर मर्चिंग पेपर टाकलेला आहे. पेपर टाकल्यानंतर ड्रिप टाकलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं आम्ही सर्व केलेलं आहे. तर तुमचं टोटल क्षेत्र किती का? आमचं टोटल क्षेत्र 3.5 एकर आहे. ओके. आणि 3.5 एकरातल्या 20 गुंठ्यात तुम्ही हा प्रयोग केलेला आहे. याची सुरुवात ज्यावेळेस केली होती त्यावेळेस तुम्ही ओव्हरऑल म्हणजे प्रेरणा कुठून घेतली होती किंवा कुठून माहिती मिळाली तुम्हाला आणि म्हणून तुम्ही हा प्रयोग करायचं ठरवलं? हे जानेवारीवरून मिळालेली माहिती. जानेवारी? हो. ओके. आणि मग ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस त्याचं प्रिपरेशन कसं केलं? म्हणजे हा मल्चिंग जो पेपर आहेत किंवा ते बेड तयार करणं, बेडमधलं डिस्टन्स किती किंवा काय? तसं काही नाही. आम्ही दरवर्षी तांबट्याला करतो त्याच पद्धतीनंच केलेलं आहे. तांबट्याच्याच पद्धतीनंच केलेलं आहे. 4 फुटावर केलेले आहे. लागवड 1 फुटावर लावलेली आहे. आणि 1 बाय 1 वरही लावली जाते आणि परत त्या दांडावर डबलही लावली जाते. पण आम्ही सिंगल लावलेली. डबल लावल्यानंतर आहे ना, दाटी झाल्यानंतर माल कमी निघतो. सुरुवातीला माल निघून जातो पावसाच्या आधी आणि पाऊस सुरू झाल्यानंतर माल खराब होत चालतो. त्या करताना पातळ लागवड करून उत्पन्न जास्त काढण्याचा प्रयत्न. उन्हाळ्यात त्या टायमाला डबल लागवड केली तर भरघोस उत्पन्न निघून जातं आणि पाऊस चालू झाल्यानंतर माल खराब होतो ना, त्या करताना मग तो त्रास कमी होतो, उत्पन्न आपल्याला जास्त निघतं. असं आहे. तुम्ही जसं बोलले की यापूर्वी तुम्ही टोमॅटो करायचं किंवा टोमॅटोचं उत्पन्न तुम्ही घेतलेलं आहे. तर टोमॅटो आणि शेवंतीचं जर कंपॅरिझन केलं तर कष्ट म्हणा, तुमचे ओव्हरऑल पहिल्यापासून लागणारे आणि टोटल येणारा खर्च, तर या दोन्हींमध्ये सोयीस्कर कुठलं वाटतं तुम्हाला? आता आम्हाला आहे ना सांगायचं म्हणजे तांबटीचं जसं आहे एकदा लागवड केल्यानंतर बांधायला येते, तसं शेवंतीचं नाही. शेवंतीचं झाड लावल्यानंतर त्याच्या कळ्या तोडावं लागतात, हप्त्याने कळ्या तोडावं लागतात. फुल उमलून द्यायचं नाही. 3 महिन्यानंतरच त्याची कळी धरायची. कळी धरल्यानंतर मग माल येतो आणि मग तिकडून माल चालू होतो. बरोबर. आणि मग तुम्ही आता शेवंतीचं ओव्हरऑल ॲव्हरेज काय पकडलंय किंवा ओव्हरऑल समजा मार्केटला भाव आता तुम्ही जसं बोलले आधी बोलताना 50-60 रुपये आता चालू आहे. तर ॲव्हरेज जर भाव 80 रुपयांनी राहिला आणि तुमचं समजा टोटल निघणारं उत्पन्न, तर याच्यात
तुमचा टोटल प्रॉफिट शेवटी किती शिल्लक राहतो खर्च वजा करता? खर्च वजा करून आम्हाला आहे ना 2 लाख रुपये मिळतात. कारण कसं आहे, सरासरी उत्पन्न निघण्याचं लेवल जर धरली तर आता कधी 50 रुपये जातो, कधी 30 रुपये जातो, कधी 100 रुपये जातो. तर लेवल धरली आम्ही 60ची. 1 महिन्यामध्ये मला जवळजवळ 18,000 रुपये झालेले आहे. अरे तर तसंच पुढं जसं वाढत चाललं आहे, आता 3 महिन्यामध्ये जे उत्पन्न वाढत चाललं आहे त्याचं सर्व प्रॉफिट होऊन वजा करून 1 लाख रुपये खर्च वजा करून तिकडून पुढचा जो खर्च आहे तो बिन वजा करून आणि आपल्याला 2 लाख रुपये प्रॉफिट मिळतं. अरे वा. आणि लावल्यानंतर किती दिवसात ती फुलं मार्केटला विकण्यासाठी रेडी होतात? 3 महिन्यानंतर. 3 महिन्यानंतर. आणि आता 3 महिन्यापर्यंत म्हणजे ना जवळजवळ आहे ना 2.5 महिन्यानंतर कळ्या तोडायच्या बंद करतो आम्ही. आणि तिकडून मग कळ्या धरल्यानंतर मग ते जवळ 15 दिवसामध्ये मग सुरुवात होती. आणि याला कुठल्या प्रकारचे फवारे तुम्ही लावल्यानंतर द्यायला लागतात का, किंवा त्याचा सिक्वेन्स काय, किती दिवसाच्या टप्प्यानंतर द्यायला? टप्प्यानंतर सुरुवातीला ना कीटकनाशक M45 त्या डोस पहिल्यांदा दांडो सुपर फॉस्फेट सोडायला लागतो. नंतर संरक्षक कोण्या टाकायच्या, ड्रीप टाकायचं आणि मग पेपर टाकायचं, मर्चिंग पेपर झाल्यानंतर मग लागवड करायची. लागवड केल्यानंतर आहे ना त्याच्या दांडावरती ना आजूबाजूला जे पेपर राहत नाही तिकडं गोल आणि राऊंडअप मारलं, त्याच्यामुळे तण उतरत नाही. गोलमुळे तण उतरत नाही, राऊंडअपमुळे जे मोठं तण असतं ते मरी जातं आणि त्याच्यामुळं मग लवकर तण होत नाही, आपला निंदण्याचा खर्च वाचतो. अरे वा, ग्रेट. आणि त्याच्यामुळं खर्च निंदण्याचा वाचतो. आणि त्यामुळे मग नंतर परत काही दिवसांनी 1 महिन्यानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर आपल्याला परत तण उतरायला सुरुवात होते. त्यानंतर पाठीवाट्या पंपानी राऊंडअप आणि गोल मारून आणि त्या पद्धतीने आम्ही निगा ठेवतो. आणि याचे तोडा किती दिवसाच्या डिस्टन्सनी किंवा किती दिवसाच्या हप्त्यानंतर तोडतो, 8 दिवसानंतर. ठीक आहे. आणि याची विक्री मार्केटला तुम्ही डायरेक्ट मार्केटला देता की लोकल वेंडर पकडलेले आहेत फुलं? नाही, डायरेक्ट मार्केटमध्ये जातो. मार्केट. आता मार्केटला जसं तुम्ही बोलला की समजा आता 50-60चा ॲव्हरेज चालू आहे भाव, जर तुम्ही लोकल नाशिक मधले म्हणा किंवा आजूबाजूचे जर वेंडर पकडले, आठवड्याला तुम्ही किंवा 8 दिवसांनी तुम्ही तोडा करता, त्यांना जर दिलं तर त्यांना दिल्यानंतर नाही, त्यांचं मार्केटमध्ये आणि मार्केटचा रेट आणि त्यांचा रेट कमी असतो. ओके. कारण ते आपल्याकडून कमी रेट नाही घेणार, मार्केटमध्ये नेऊन ते जास्त रेट. नाही तसं नाही, जे स्वतः डायरेक्ट फुल म्हणजे फुलाच्या माळा बनवणारे वेंडर किंवा जे स्वतः विकता, नाही ते जागे येते नाही ते डायरेक्ट समजा घेत नाही, ते समजा मार्केट जवळ असल्यामुळे मार्केटमध्ये. आणि आपला पण वेळ वाचतो समजा मार्केटला दिलं म्हणजे. त्याच्यानंतर मार्केटला आम्ही ना 3:30ला उठतो, त्याचं वजन करून आणि मग मार्केटला जातो. 4:30 ते 5:30च्या दरम्यान गिऱ्हाईक येत असतं. ठीक आहे. आणि याच्यात आता तुम्ही जसं बोलले, आता तुमच्या पत्नी पण आहे, तर पूर्ण फॅमिली जवळजवळ तुमची याच्यात इन्व्हॉल्व आहे. तर मग ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन त्यांचं कसं आहे, किंवा तुमच्या वडिलांचं, तुमच्या आईचं, यांचं सगळ्यांचं कसं होतं? आई वडील काही काम करते नाही, फक्त आमच्यावर देखरेख करते. असं करायचं, जा पाणी सोडायचं, पाणी सोडायला जा, आणि घरातलं थोडं आडवं तिडवं आम्हाला मदत करते, बाकी दुसरं काही नाही. आणि मिसेस माझ्याबरोबर पावडर मारू लागायला जोडी असते, पावडरच्या नळ वाढायला, बाकी दुसरं काही आडवं निवळ खुडू लागायला, काही बाकी दुसरं काही नाही एवढं. आणि तुमची मुलं? एक MR आहे आणि एक बँकेमध्ये कामाला आहे. अरे वा, ग्रेट. म्हणजे दोन्ही तुमची फॅमिली जवळजवळ वेल सेटल आहे. तुम्ही पण शेतीत नवीन शेवंती म्हणा किंवा टोमॅटो सारखे प्रयोग करायला मोकळे. आणि मला द्राक्ष बाग होता आमचा. अरे वा. द्राक्ष बाग तोडून टाकले. आंबेवार खड्याला क्षेत्र घेतलेले आहे आम्ही. तिकडं 13.5 बिघे क्षेत्र घेतलेले आहे. अरे वा. आणि इडा बिन वडिलांनी पहिले जुने क्षेत्र घेतलेले, जवळ 15 एकर क्षेत्र घेऊन ठेवलेले. 15 एकर घेतलेले, पण भाऊ इच्छेप्रमाणे त्यांनी वडिलांनी अंगठे बाजूला असल्यामुळे भावांनी त्यांचा फायदा घेतलेला आहे. असं. ठीक आहे. तर आता एकंदरीत यावर्षी तुम्ही बघितलं नाशिकमध्ये, म्हणजे संबंध महाराष्ट्रात किंवा भारतात म्हणा, प्रचंड तापमान होतं. तापमानाचा शेवंतीवर काही फरक होतो का? हो, फरक होतो ना. झाड आहे, उन्हाच्या टायमाला आहे ना पाणी सोडता येत नाही, 6 नंतरच पावडर मारावं लागते. या टायमाला पावडर मारता येणार नाही आणि झाड सुकून जातं. आणि दुपारून आम्ही 4 नंतर किंवा सकाळी 6 नंतरच पाणी सोडतो. आणि याला 4:30 नंतर ओव्हरऑल शेवंतीला पोषक असणारं वातावरण कसं आहे? याला जास्त पाणी चालतं, दमट वातावरण चालतं, की जसं नाशिकमध्ये तसं? जे उष्ण चालतं, दमट चालतं. आणि जर पाऊस जर झाला तर शेवंती जास्त फूट करते. आणि याच्यामध्ये उष्ण, याच्यामध्ये दमादमाने चालते. आता तुम्ही बोलले की याला 3 महिन्यानंतर हे खुडायला स्टार्ट झाले. आता तुम्ही कधी मे मध्ये लावले? हो.
नाही जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये तुम्ही तीन लावले. जानेवारीला लावलं. तर अजून कितव्या महिन्यापर्यंत हे चालतील? 30 श्रावण महिन्यापर्यंत चालेल. श्रावण ऑगस्ट. महिन्यापर्यंत. आणि कुठल्या महिन्यात सगळ्यात जास्त खप होतो किंवा भाव चांगला भेटतो शेवंतीला? शेवंतीला आहे ना, सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये मे महिन्यापासूनच भाव मिळायला सुरुवात होते, पण माल जास्त असल्यामुळे जास्त लोकांना लावल्यामुळे ते कमी रेट मिळून राहिला. आता जसं सण आला का रेट वाढतो, लग्न असले का रेट वाढतो. त्या पद्धतीने आता लग्न नाही, अधिकच महिन्याचं आहे, त्याच्यात एवढा रेट मिळत नाही. आता जसं दसरा किंवा दिवाळीच्या दसरा आणि श्रावण महिन्यामध्ये गणपती याच्यामध्ये रेट चांगला मिळतो त्याला. बरोबर. तर मग समजा एखाद्याला दसरा आणि दिवाळीच्या टप्प्यात फुलं काढायला आली पाहिजे किंवा त्याचा तोडा निघला पाहिजे, त्या हिशोबाने जर प्लॅन करायचा असेल तर त्यांनी कोणत्या महिन्यात लावलं पाहिजे? मे महिन्यामध्ये लावलं तरी चालतं ना. चालतंय. ओके. म्हणजे मे लावल्यानंतर महिने लावल्यानंतर आहे ना, तिकडून पुढं जो माल चालू होतो ना, दिवाळीपर्यंत चालतो. 8 महिने कसा आहे चालतो. तर आणि चालले तर तशी 12 महिने चालते, आपण खाद्य पावडर योग्य रीतीने दिल्यानंतर. बाकी जो आता आपण शेतीत करतो, कांदा करतो किंवा द्राक्ष, तुम्ही बोलले द्राक्ष करतो, टोमॅटो करतो, या सगळ्यांपेक्षा याला लागणारे कष्ट किती आहेत? आणि जर एखादा पारंपरिक पद्धतीने शेती करतो या सगळ्यात, तर कष्ट करायचं सातपुरे म्हणल्यानंतर कोणचं पीक केल्यानंतर कष्ट आहेच. आता शेवंतीचं सुरुवातीपासूनच कष्ट सुरू होतात आणि खुडा तो झाल्यानंतर पावडर मारणं, पाणी सोडणं हे चालूच राहतं. तसं बागायचं 12 महिन्यातून एकदाच येते. कटिंग करणं, पावडर मारणं हे त्याचंही चालू असतं. तसं तांबटीचं बिन चालू असतं. तांबटीचं 3 महिन्यानंतर उत्पन्न सुरू होतं. उत्पन्न सुरू झाल्यानंतर ते 1 महिना किंवा 2 महिने तांबटी चालते. आणि तांबटीचा रेट जर चांगला मिळाला, 700-800 रुपये जर जाळी मिळाली तर तांबटीचा भरपूर पैसा होता. मग शेवंतीपेक्षा मग तांबटी परवडते जास्त पाहिजे, रेट जास्त मिळाल्या. आणि जसं शेवंतीला जर रेट जास्त मिळाला, तर समजा 200 रुपये किलो जर मिळाला तर तांबटीला भारी शेवंती. बरोबर. तर मग तुम्ही थोडक्यात ज्याला शेवंती लावायची किंवा ज्याला याच्यात यायचं आहे, तर त्याला थोडक्यात शेवटचा काय सल्ला द्याल? ते केलं तरी चालेल ना, तसं काही नाही. त्यांनी लावली तर अति उत्तम आहे, पण जशी लागवड वाढते तसं रेट कमी होतो ना. बरोबर. म्हणजे जेवढं प्रत्येक आता जसं आपण द्राक्ष बाग जास्त लावले, आता मखमल बाग सर्व पहिल्यांदा पेरूचा बाग होते, आता द्राक्ष बाग होती. द्राक्ष बाग तोडून आता क्षेत्र भाव मिळत नसल्यामुळे बाग तोडले, आता परत पेरूवर धुरले आणि पेरूवरून तसं मग आम्ही कोणी शेवंतीवर धुरलं, कोणी पेरूवर धुरलं, अशा पद्धतीने ते सुरुवात झाली. युद्धामुळे ओव्हरऑल द्राक्षाची हालपण हे झाली, एक्सपोर्ट सर्व गोष्टीचे भाव वाढले, कायचे शेतकरी मालाचे कुठंच भाव वाढलेले नाही. धन्यवाद काका, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. तुमचे आभार आहे. धन्यवाद.